कशी आहे चंद्रपूरची पब्लिक? आज आम्ही जातो बोटनिकल गार्डन मध्ये. तेवढ्या दूर जातो तर टँक तर फुल करावंच लागेल. केली टँक फुल आणि निघलो. अब्दुल कलाम गार्डन पार करून आम्ही निघलो समोर. आमच्या गाडीची स्पीड तर पुरी आउट ऑफ कंट्रोल होऊन नाही. टोल नाका पार केलो आणि पोहोचलो बोटनिकल गार्डन मध्ये. आता सुजलचे रिलेटिव्ह वगैरे इकडे येऊनच होते आणि त्यांनी आपली तिकीट काढून ठेवली तर तिकीटचा विषय नव्हता. तिकीट दिली आणि अंदर गेला तो एवढा मोठा वाघ पहिला भेऊन गेलो. इथे चालवायला नाही भेटत आणि इकडे हंटर ठेवून जाऊ दे म्हणलं घेऊ आपण एक दिवस. समोर गेलो आम्ही. मग समोरच गेल्यावर पहिली आपण चुडेल ते म्हणते आओ मेरे पेट में समाओ. नाही म्हणलं आपण दूरच ठीक आहे भाऊन. त्याबाद गेलो आपण गार्डन मध्ये गेलो. चला मग तुम्हाला आपली गर्लफ्रेंड दाखवतो. ती थोडी झाडामध्ये आहे पण काही नाही आपल्याला चालून जाणार. घ्यायला गेलो ते म्हणे नाही म्हणे हातालाच घे म्हणे. बरं ठीक आहे म्हणलं. घेऊन झाल्यावर आपण गेलो सायन्स पार्क मध्ये. तिथे गेल्यावर तर पुरी फायरिंगच सुरू झाली आहे. पोट्याची मजाच आहे काही विषय नाही तिथं भावांना. आपल्याला दिसला समोर मोदक. त्या आंध्र जाऊन पाहतो म्हणलं तिथं तर निघला मच्छा. तिथे गेल्यावर तर व्हिडिओ अलाउड नव्हते पण आपण तर काढला तुमच्यासाठी. आता तुमच्यासाठी करणं जे आहे ते. अच्छा पण तो पुरी खायची इच्छा होत होती पण खायच्या मच्छा नाही ना. आणि इथं खाऊ नव्हते नाही तर व्हिडिओ अलाउड नाही. खाऊ का देणार आहे. फिश गिन पाहून आपण गेलो सायन्स लॅब मध्ये आणि तिथे गेल्यावर दिसला आपल्या हार्ड. कोणाची तुटू नाही येऊन जाय तर जोडून देते तुम्हाला. त्याबाद गेलो आम्ही आबाजीच्या झोपडीमध्ये एसीच्या हवाखासाठी. तिथे गेलो थकून होतो आता बसलो मग तिथं. आणि पूर्ण फॅमिली आता तिथून रिटर्न समोर गेलो तर मग का भाऊ ना आपल्याला दिसला जमिनीवरच्या जहाज. इकडे काही पाहून झालं तर मग गेलो आम्ही गाडी घेऊन घेतली आपली आणि निघलो आपण घराकडे जासाठी. आता ते एवढी भूक लागू नका झालं. घरी गेल्यावर भेटून गेला चाय आणि पोळी. मग बड्यापैकी खासाठी थोड्या वेळामध्ये वरत गेलतो तर तिथं दिव्याच्या करता पुरं शर्टच जडून गेलो. भाई आज नुकसानच होऊन गेलं पुरं. ते म्हणलं तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.